कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. कावळा. आपल्या हिंदू धर्मात कावळ्याचं महत्त्व तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच माहिती आहे. तसं पाहिलं ना तर कावळा हा पक्षी माणसापासून दूरच पळणारा पक्षी असंच दृश्य सगळीकडे दिसतं. आता आजकाल लव बर्ड्स पाळणं ही एक फॅशन झाली आहे. काही लोकांचं ते पॅशन आहे. अर्थात कुठल्याही प्राण्याला पक्ष्याला इतकं जीव लावणाऱ्या सगळ्या लोकांना मी मनपूर्वक प्रणामच करतो. कारण होतं काय की आजच्या या युगामध्ये माणूस माणसालाच विचारेनसा झाला आहे. एकाच छताखाली राहणारी माणसंसुद्धा सकाळी कामाच्या निमित्तानं बाहेर पडतात आणि रात्री घरी येतात. त्यानंतर त्यांचा होणारा संवादसुद्धा हा दिवसेंदिवस कमी होत चाललेली गोष्ट आहे. मग अशा या परिस्थितीत आपले व्याप सांभाळून घरामध्ये एखादी गाय पाळणारे, घरामध्ये एखादा कुत्रा पाळणारे, घरामध्ये एखादं मांजर पाळणारे, छोटे छोटे पक्षी जे कायद्याने ज्या पाळण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही आहे, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून ज्या पक्ष्यांचा सांभाळ करणं माणसाला शक्य आहे ते पक्षी पण खूप लोक पाळतात. अतिशय प्रेमाने त्यांना जपतात. हे दृश्य आहे. आता माझ्या एका मित्राच्या घरीच मी एक बोलणारा पक्षी पाहिला. अक्षरशः त्याच्यासमोर आम्ही एक गाण्याच्या 2-4 ओळी गुणगुणल्या. त्या मित्राने सांगितल्याप्रमाणेच किशोर कुमार यांचं गाणं मी गायलो. कोरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम उस पे तेरा तेरा. ही ओळ मी मुद्दाम 2-4 वेळा म्हणाले आणि त्यानंतर थोडासा पॉज घेतला आणि त्याच्याकडे पाहत राहिलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्याने मान माझ्याकडे वळवली आणि याच ओळी रिपीट केल्या. आता विश्वास तुम्हाला बसणार नाही, तथापि हे घडलेलं आहे आणि तो पक्षी आहे. मग अशाच बोलणारे अनंत पक्षी तुम्ही यूट्यूबवरती पाहिले असतील. बोलणारा पोपट, त्याचे व्हिडिओ आहेत. बोलणारी मैना, तिचे व्हिडिओ आहेत. असे अनेक परदेशातले पण पक्षी काही ना काही माणसांचा भाषा वापरतात, माणसांसारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. या घटना आजही अस्तित्वात आहेत, नाही असं नाही आहे. कित्येक हिंस्त्र प्राणीसुद्धा एखाद्या माणसाचा लळा लागला की स्वतःचं हिंस्त्रपण विसरून त्यांना लळा लागलेल्या त्या व्यक्तीच्या, मग भले तो त्यांचा बालपणीचा केअरटेकर असो, कोच असो, कुणी असो, डॉक्टर असो, त्यांना वाचवलेला कोणी व्यक्ती असो, त्याच्या अक्षरशः उडी मारून त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करतात. अक्षरशः वाघ सिंहांनी त्यांच्या कोचला 2-4 वर्षाच्या गॅपनंतर ओळखून मिठी मारलेले व्हिडिओसुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. आता ह्या सगळ्या घटना तुमच्या मनापर्यंत नक्की आहेत. म्हणूनच आत्ता एक घडलेली पालघर इथली वाडा तालुक्यातली गारगाव हे छोटंसं गाव, त्या गावातली तनुजा मुकाने ही साधारण 12वीतली मुलगी. आपल्या घराकडे ती चालली आहे. आपल्या महाविद्यालयातनं आपल्या घराकडे जाताना तिच्या नजरेस पडला एक जखमी कावळा. एका झाडाखाली तो तडफडत पडलेला तिला दिसला. का कुणास ठाऊक तिचं मन विव्हळलं आणि ती त्या जखमी कावळ्याला घेऊन घरी आली. आज तसा पाहिलं तर हा पालघर, डहाणू यातला काही भाग आदिवासी भाग म्हणून गणला जातो. आता पालघर नको त्या गोष्टीसाठी मागच्या 2-4 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं. तो भाग सोडून द्या, त्या भागामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. आज आपण बोलतोय तो या कावळ्याच्या विषयी. पहा मित्रांनो, एखाद्या माणसाला तो एखाद्या तुफानमध्ये अडकला, एखाद्या अडचणीत सापडला,
एखाद्या वेळेस तो अपघातात जखमी झाला, त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं किंवा एखाद्याला त्याच्या अडचणींमध्ये खूप मोठा मदतीचा हात दिला, तरीही त्याच व्यक्तीशी गद्दारी करणारी अनंत माणसं तुम्हा आम्हा समाजात दिसतात. त्यामुळं अशा या विदारक परिस्थितीमध्ये एखादा पक्षी जखमी झालेला, त्याला घरी घेऊन जायचं, तोही कावळा जो माणसांपासून दूर राहू इच्छितो, पण त्याला घरी नेलं गेलं. तिच्या आईबाबांनी सुद्धा आपल्या लेकीने आणलेला कावळा हा जखमी आहे हे बघून त्याच्या इलाजाला सुरुवात केली आणि त्याला बरा होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्याच घरात ठेवायचं असं नक्की ठरवलं. यथावकाश तो बरा झाला, पण तो उडून गेला नाही. तो या मुकाने कुटुंबाचा सदस्य बनून राहणं त्याने पसंत केलं, कारण त्याला इतका मोठा लळा या सगळ्याच लोकांचा लागला होता. आणि मग या जखमी अवस्थेत बरा होता होता त्याच्याशी जेव्हा ती तनुजा संवाद साधायचा प्रयत्न करायची, तू बरा होशील रे, तू लवकरच बरा होशील, छान तू पुन्हा या आकाशात उडशील, तुझं आयुष्य तू छान जगशील, अशा पद्धतीची वाक्य वापरत वापरत त्याला एका सकारात्मक वातावरणात त्या तनुजाने बरं केलं आणि सकारात्मक परिणाम तिला पाहायलाही मिळाला. तो कावळा मस्त टकटकीत झाला आणि पुन्हा तो इकडे तिकडे बागडू लागला, उडू लागला. घराच्या आजूबाजूच्या झाडावर तो जाऊन परत घरात यायचा. असंही बोललं जातं की पक्ष्यांना, या कावळ्यांना जर माणसाने शिवलं तर नंतर त्या पक्ष्यांचा थवा येऊन त्याला चोचा मारायला सुरुवात करतात. अशी काही गोष्टी आहेत. कितपत खऱ्या आहेत, काय आहे, याच्या काही खोलात जाण्याची गरज नाही. मला सांगायचा आहे मुद्दा हा की या जखमी कावळ्याला बरं केल्यानंतर तो आपल्या या उपकारांची परतफेड म्हणून त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून त्यांच्याचसोबत राहू लागला आणि अक्षरशः ते जसे बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न करू लागला. आज अक्षरशः या कावळ्याचा व्हिडिओ आपल्या या सोशल मीडियावर नुसता हायदोस घालतोय. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चक्क त्याचं बोलणंसुद्धा ऐकायला मिळेल. आपण जर सोशल मीडिया वापरत असाल तर नक्की आपण तो पाहिला असेल व्हिडिओ, पाहिला नसेल तर नक्की पहा. कारण अशी काही अप्रूप घटना घडतात ना, ज्या माणसालासुद्धा काही ना काही शिकवून जातात. एक प्रेमाची कसोटी काय असते, एक उच्च दर्जाचं प्रेम काय असतं, आपण पशुपक्ष्यांवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा ते कशा पद्धतीने ते रिटर्न्स देतात आपल्याला, ते किती जीवापाड आपल्याला जीव लावतात, आपल्यापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. असे काही या पशुपक्ष्यांचे गुण आजच्या जीवनामध्ये माणसांनी जर घेता आले ना तर ते नक्की घ्यावेत. हाच या व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू आहे. कारण आज ही गोष्ट या मनुष्य जातीतून लोप पावत चालली आहे. भीड़ में तो इंसान बहुत मिलते हैं मगर इंसानियत न जाने कहाँ गुम हो गई, असं म्हणण्याची वेळ वारंवार येते आहे. अशीच समाजामध्ये उदाहरणं दिसत आहेत. आणि अशा या पार्श्वभूमीवर असं काही एखाद्या पक्षाकडनं माणसाच्या आवाजात माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न होताना जेव्हा दिसतं तेव्हा नतमस्तक व्हायला होतं. म्हणूनच असं वाटतं की या कावळ्याला खूप आयुष्य मिळावं, छानपैकी तो अनेक शब्द शिकावा. आज तो काका, बाबा, मामा अशा काही हाका मारतोय. एखादं 3-3, 4-4 शब्दाचं वाक्य बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी करतो, मी जेवतो, असे काही त्याचे शब्द ऐकू येतात. म्हणजे त्याच्या सहवासात आज हे मुकाने कुटुंबसुद्धा खूप आनंदाने त्याला सांभाळतं आहे. त्याला कुठेही पुन्हा इजा होऊ नये, त्याला कुठल्याही पक्षाने धोका करू नये, कुठल्याही प्राण्याने धोका करू नये, इतकं त्याला आपल्या एखाद्या कुटुंबातल्या छोट्या सदस्यासारखं हे कुटुंब जपतं आहे. इतकीच प्रार्थना करीन मी या मुकाने कुटुंबियांनासुद्धा हे बळ असंच कायम मिळो आणि त्यांच्या घरामध्ये आलेला हा अतिथी तो कायमचा शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांच्या घरामध्ये सुखरूप राहावा, याच सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, हा बोलणारा कावळा खरंच खूप काही शिकवून जातो आहे. ही जखमी जनावरं जेव्हा त्यांना बरं केलं जातं त्यानंतर ते त्या माणसाला इतका जीव लावतात आणि वर्षानुवर्ष त्यांची ती आठवण ते जतन करून असतात. म्हणूनच आपल्याला डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासुद्धा त्यांनी जे काही कुष्ठरोग्यांसाठी त्यांच्या वडिलांनी काम केलं, त्यानंतर आदिवासी लोकांसाठी ते आपलं दाम्पत्य झटतायत तिकडे. जखमी पशु पक्षी त्यांनी अनंत अशा पशुपक्ष्यांना जीवदान दिलं आहे. स्वतः घरापर्यंत आणून त्यांना इलाज केले जातात. ते चित्त्यांच्या सोबत असतात, ते सिंहासोबत राहतात, ते अशा अनेक प्राण्यांच्या सोबत राहतात कारण त्यांना त्यांनी जीवदान दिलं आहे.
आणि हा जो गुण आहे ना पशुपक्ष्यांचा, की एहसान जब कोई करता है तो उन एहसानों को ज़िंदगी भर के लिए बस ज़हन में रखो और उन एहसानों की पूजा करते करते ही आखरी सांस ले लो. हे असं हे पशुपक्ष्यांचं जे ब्रीद आहे ना, जे ते पाळतात, म्हणजे असंही गमतीने म्हणावंसं वाटतं, की माणसातनं माणुसकी गेली, पण ती प्राण्यांमधनं कधीही आटली नाही, प्राण्यांमधनं कधीही आटू शकत नाही. हेच सिद्ध होते अशा उदाहरणांवरनं. चला, पालघरच्या या कुटुंबियांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. पालघर, तालुका वाडा आणि गारगाव. जर कोणाला इंटरेस्टेड लोकांना जायचं असेल, तर मुद्दाम मी हा डिटेल तुम्हाला देतोय. त्या ठिकाणी तुम्हाला हा कावळा नक्की पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मुकाने कुटुंबियांना त्यांनी केलेल्या, त्या तनुजाने केलेल्या कार्याबद्दल तिचं लाख लाख अभिनंदन. ही संवेदनशीलता इतक्या या कोवळ्या वयात अशी मनात असणं, हे अतिशय चांगलं एक लक्षण आहे. त्यामुळे या तनुजाला सुद्धा तिने केलेल्या या कार्याची पावती तिच्या पुढील आयुष्यात नक्की चांगली मिळणार आहे आणि मिळालीच पाहिजे. म्हणतात ना, की तो नक्की पाहत असतो. आज तिने या कावळ्याला जीवदान दिलं आहे. आपल्या कुटुंबात तिला एका सदस्याचं स्थान दिलं आहे. आज ती त्याच्यासोबत जेवते आहे, त्याच्यासोबत गप्पा मारते आहे. आज या मुकाने कुटुंबाचा तो एक आनंद बनून गेला आहे. चला, हा आनंद असाच टिकून राहावा आणि या सर्व कुटुंबियांनासुद्धा एक चांगलं आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावं. त्या आपल्या बोलक्या कावळ्याला खूप खूप छान आयुष्य मिळावं, याच सदिच्छा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे.